चला तर आम्ही निघालोय थोडंसं कामानिमित्त बाहेर. का आणि कशासाठी चाललोय ते तुम्हाला पुढे कळेलच. तर क्वचितच असं कधीतरी तिघा एकत्र बाहेर जाणं होतं आणि कुणाल तर खूप जास्त खुश होता कारण त्याच्याच कामासाठी आम्ही बाहेर चाललो होतो आणि भयानक ऊन आहे बाबा बाहेर. बसून बघ काय हाईट हाईट कशी आहे? जो गुड्डू का नंबर रहेगा तो फोन कर जाने का। हाँ बघ बसून बघ हाईट वगैरे. धरा की त्याची सायकल. तर असे 2-4 दुकानं आम्ही फिरलो आणि त्याच्यानंतर एका दुकानामध्ये कोणाला सायकल ती पसंत पडली. तो ट्रायल घेत होता बाहेर. पण मी त्याला असं बोलत होते की कुणाल सावकाश सावकाश, कारण खूप वर्ष झाले त्याने सायकल चालवून, त्यामुळे मी त्याला सावकाश चालव असं बोलत होते. त्याच्यानंतर अजून दुसऱ्या दुकानात गेलो. तिथे त्याला कुणाला एक सायकल आवडली. मग तिथे एक दादा त्याला सांगत होते म्हणजे गेअर कसा टाकायचा, कसा कमी करायचा, म्हणजे असे बऱ्याच गोष्टींची ते माहिती देत होते. आणि कुणालचं असं चालू होतं की नाही मला माहिती आहे, तरी सुद्धा ते त्यांचं काम करत होते की बाबा कसं काय वापरायचं. तर अशी त्याला सायकल आवडली आणि घरपोच फ्री डिलिव्हरी सुद्धा त्यांनी दिली. तर सायकल खरंच खूप छान आहे, पण सायकल खूप जास्त महाग आहेत बाबा. मी 10वी पास झाल्यानंतर मला फक्त सेकंड हँड सायकल भेटली होती, ते पण 10वी पास झाल्यानंतर. पण असो आता काळ बदलत चाललाय. त्याच्यानंतर आम्ही आलो कुणाला शूज वगैरे घ्यायला. त्याचे शूज बरेच खराब झाले होते आणि घ्यायला जायला काही टाइम भेटत नव्हता. तर आज म्हटलं आज घेऊनच जाऊया. कम्फर्टेबल आहे ना? हे कसे आहेत? कम्फर्टेबल आहे का? असू देत ना? हा असू देत ना? लाईट वेट आहेत ना? वजन नाही ना? चला कुणालची भरपूर खरेदी झाली बाबा. एक्साइटमेंट बघा कुणालची सायकल आल्यावर. ये इकडं साईडला घेऊन. इथे ये सावलीत. कमी करा. सायकल आणलंय कुणाला आणि चालवतंय कोण बघा. तेच सायकल आणलंय कुणाला आणि चालवतंय कोण बघ. सावकाश. आता सायकलवर बसून टीव्ही बघणार आहे का तू? खुर्चीवर बसणार नाही. आता सायकल घरात ठेवून घेणार आहे का नेहमी? लईच खुश झालाय म्हणून ना घरात सायकल आणून ठेवलाय आणि सायकलवर बसून टीव्ही बघायला लागलाय. अजून पूजा ते करायचे, मग नंतर बाहेर चालू. कुठलीही नवीन वस्तू आणली की काही दिवस त्याचं लईच हे राहतंय नाही का, अप्रूप. तसं झालं याचं. घरात सायकलवर आणून ठेवलाय आणि टीव्ही बघत बसलाय सायकलवर. हां चला, आवडली ना तुला? जेवणार आहे का नाही? भूक गेली तुझी ती सायकल आणल्यामुळे, आहे का नाही?
चला चल ठेव आता बस आपलं. चला तर जरा कुणालकडून रिव्ह्यू घेऊया की कुणालला सायकल कशी वाटली. आणि माझा चेहरा बघा असं म्हणजे सुकल्यासारखा किंवा असं उतरल्यासारखाच आहे, कारण ते माझ्या मनामध्ये तशी धाकधुकच चालू आहे अजून पण. तर चला कुणाल ये इकडं जरा. तर जरा सांग तुला सायकल कशी वाटली, चांगली वाटली का काय झालं तुझं मत? छान होती एकदम. छान आहे ना, आवडली ना. सायकल आणली आणि आणल्यापासून सायकलची पूजा करेपर्यंत पण त्याला धीर नव्हता. सायकल चालवून झाली, मग नंतर संध्याकाळी सायकलची पूजा केली. पण जसं की मीच जर व्हिडिओ बनवत नाही तर कोणच नाही बनवणार कारण तर सायकलची पूजा केली, पण सायकलच्या पूजा करताना काही व्हिडिओ बनवला नाही. तर पूजा वगैरे झाली, फक्त 1-2 कुणालचेच फोटो काढले सायकल सोबत, बाकी कुणाचं असं म्हणजे व्हिडिओच नाही घेतला पूजा करताना. त्याच्यानंतर पूजा वगैरे झाली, कुणालचे पप्पा जेवण वगैरे गेले. तर तुम्ही सुद्धा सांगा कुणाची सायकल कशी वाटली ते. आणि आता काही मुलांना, सगळ्या मुलांना शक्यतो ते काय म्हणतात गेअरवाली ना, हा गेअरवाली सायकलच घेतात सगळी मुलं. तर याला पण तीच घ्यायची होती, तर आम्ही तीच घेतली. आणि झालं का, खुश आहेस ना? कुणाल जास्तच खुश आहे त्याला, कारण सायकल खूप दिवसांनी भेटली. तो 4 वर्षाचा असताना आम्ही त्याला सायकल घेतली होती. त्याच्यानंतर म्हणजे ती सायकल खराब झाली 1-2-4 वर्षात आणि त्याची हाईट पण वाढत गेली. सायकल ती छोटी होत गेली. कधी कुणालची सायकल मी आधीची दाखवते, इतकी छोटीशी सायकल आहे ना ती, आणि आता ही मोठी. तर आधीची सायकल अशीच पडू नये, कारण इथं कोणी लहान मुलं पण नाही आहेत त्यांना वापरायला द्यायला. तर असं चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. चला तर काही खरेदी करायची होती आणि खरं तर महत्त्वाची होती, तेवढीच मोजकीच केलेली आहे. पण खूप दिवस झालं चाललं होतं कुणालचं सायकल घ्यायचं आहे. पण आम्ही त्याला कसं आहे नको आपण नंतर घेऊ असं त्याला आम्ही म्हणजे त्या गोष्टीला आम्ही मागे टाकलं होतं. पण यावर्षी मात्र म्हटलं की कुणाल पण आता बऱ्यापैकी मोठा झालाय आणि तर म्हटलं आपण सायकल घेऊया. तर असं मग मी त्याला बोलले की तुझा 6वीचा रिझल्ट होऊ दे आणि मग आपण सायकल घेऊया, असं मग आमचं ठरलं होतं. आणि खूप दिवस झाले घ्यायचं म्हटल्यावर मग मुलांना कसं असतं, अपेक्षा असते किंवा आस लागून असते की बाबा हा नाही आपल्याला ह्या वेळेला सायकल भेटणार आहे. तर मग झालं असं की माझं मध्यंतरी मी एक लास्ट व्हिडिओ टाकला, त्याच्या आधी एक व्हिडिओ मी टाकला होता की सलाईन वगैरे चालू आहे, तर दवाखाना चालू आहे, एकच टाकला. त्याच्यानंतर मी कुठलाच व्हिडिओ केलेला नाही आहे. जस्ट फक्त कुणाल मला कशी हेल्प करतो मी आजारी पडल्यावर हे दाखवण्यासाठी, बाकी काही नाही. तर काय लोक म्हणतात ना की मुलं काही कामं करत नाहीत असं वगैरे तसं, तर असं काही नाही आहे. आपण मुलांना वळण लावण्यावर असतं असं मला तर वाटतं. आणि सततच मुलांना कामं लावावं असं नाही आहे, थोडेच कामं लावायचे, कारण ते सुद्धा लहान असतात. आणि असं नाही आहे की जबाबदारीनं सगळीच कामं करू शकतील असं नसतं, थोडी लावायची जेणेकरून त्यांना पण थोडीफार सवय असावी यासाठी. तर असं चला मी सांगत होते थोडीफार खरेदी केली. कुणालला खूप दिवस झाले सायकल घ्यायचं चाललं होतं, तर ती फायनली आज सायकल घेऊन आली. पण बड्डेचं गिफ्ट म्हणून आम्ही ती सायकल त्याला घेतलेली आहे. पण बड्डे अजून 8 दिवस अवकाश आहे, पण त्याच्या आधीच आम्ही सायकल घेतले. ते कारण सुद्धा तसंच आहे, मी सांगणारच आहे पुढे. आणि त्याला स्कूलचे शूजसुद्धा घ्यायचे होते, पण जायला वेळ भेटत नव्हता, त्यामुळे थोडंसं लेट झालं. तर मग सायकल घेतली, त्याच्यासोबत त्याला शूज पण घेतले. तर मी दाखवते कसे घेतलेले आहेत. तर बघा हे असे व्हाईट शूज आहेत, चांगले आहेत. नेहमी मी ज्या दुकानातून घेते ना त्याच दुकानातून मी त्याला शूज घेते, कारण तिथे चांगले पण भेटतात आणि क्वालिटी पण चांगली आहे आणि टिकतात सुद्धा. असे व्हाईट घेतलेले आहेत, हे व्हाईट आहेत आणि याच्यामधलेच दुसरे ब्लॅक पण आहेत. असे स्पोर्ट्स शूज, म्हणजे त्यांना 2 प्रकारचे शूज आहेत, एक ब्लॅक आणि एक व्हाईट. तर असे 2 शूज घेतलेले आहेत, दुसरं काही दाखवत नाही कारण दोन्ही सेमच आहेत, फक्त एक ब्लॅक आहे एक व्हाईट आहे. तर असे शूज त्याला घेतलेत आणि
खरं तर सायकल घ्यावी की नाही हा प्रश्न पडला होता, कारण की जसं की डॉक्टरांनी मला सांगितलं की सतत जर तुम्हाला त्रास होतोय तर तुम्ही ते ऑपरेशन केलेलंच बरं आहे. पण मी ते मनावर घेतलं नव्हतं खरं तर, कारण मला करायचं नव्हतं आणि भीती पण होती मनामध्ये, खरं तर आहे अजून पण नंतर परत मला त्रास व्हायला लागला, त्यामुळं मी मन घट्ट केलं. अजून मी दुसऱ्या तिसऱ्या डॉक्टरांना विचारलं, त्यांचाही सल्ला घेतला. तेही बोलले की नाही ते ऑपरेशन करावंच लागेल. त्यासाठी मग मी गेले, जिथे मला आता ॲडमिट व्हायचं आहे तिथे गेले. सगळी जे काय टेस्ट वगैरे करतात त्या सगळ्या टेस्ट केल्या, रिपोर्ट्स सगळे आले, सगळे रिपोर्ट्स व्यवस्थित आले. तर मग ॲडमिट व्हायची प्रोसेस सगळी करून घेतली. तर मला कुणालचा बड्डे आहे शनिवारी, म्हणजे 18 तारखेला. त्या दिवशी मी घरी असेन की नसेन, किंवा ॲडमिट झालेली असेल किंवा नसेल, अजून मला त्याच्या बड्डेच्या दिवशीचं काहीच मी अजून नियोजन केलेलं नाही आहे. कारण की मला एक 2-4 दिवसात कळेल की मला कधी ॲडमिट व्हायचं आहे. त्यासाठी मी बड्डेचं सुद्धा त्याचं काही नियोजन केलेलं नाही आहे. त्यामुळे त्याला बड्डेचं गिफ्टसुद्धा आम्ही 8 दिवस आधीच आणलं आहे, जेणेकरून तेव्हा मी असेल किंवा नसेल तर तेवढंच त्याला म्हणजे उदास व्हायला नको. तरी तो म्हणत होता, नको मम्मी सायकल नको घ्यायला, तुझं दवाखाना वगैरे होऊ दे, नको सायकल घ्यायला, असं त्याचं चाललं होतं. पण मला असं वाटलं की इतके दिवस मी त्याला म्हणते की सायकल घेऊया आणि आता माझ्या दवाखान्यामुळं त्याचा मूड ऑफ व्हायला नको. तसंही तो नकोच म्हणत होता. पण तरीसुद्धा आपल्याला एक आई म्हणून किंवा एक पालक म्हणून वाटतंच की बाबा नको लेकराला उदास करायला असं. त्यामुळे मग नाही म्हटलं आता सायकल घेऊयाच. तर आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला सायकल घेतली. इतका खुश झाला, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल, खूप जास्त खुश झाला. आणि आपल्याला सुद्धा, मोठ्यांना सुद्धा असंच असतं ना की जर समजा आपल्या घरातल्या कुणाकडून कुठली तरी आपल्याला अपेक्षा असते आणि आपल्याला असं वाटतं की नाही बाबा त्यांच्याकडून ही आपली आस किंवा अपेक्षा पूर्ण होणार आहे, आणि जर समजा ती मध्येच नाही झाली किंवा त्यांच्याकडून ती नाही झाली तर थोडा आपण पण उदास होतोच. कारण शेवटी आपण सुद्धा मोठ्यांकडूनच अपेक्षा ठेवतो कुठल्याही, आणि तसंही लेकरांचंच असतं. तर कुणाल तसा समजदार आहे आणि तो नकोच म्हणत होता. पण तरीसुद्धा मी घेऊन आले आणि बघूया आता पुढं काय काय आणि कधी ॲडमिट व्हायचं आहे हे काहीच अजून मला माहीत नाही. 2-4 दिवसात मला बुधवारपर्यंत कळेल की मी कधी ॲडमिट होणार आहे वगैरे. तर दवाखान्यामध्ये माझा एक आठवडा म्हणजे 5-6 दिवस तरी जाणारच आहे. त्यासाठी मी म्हटलं थोडंसं, आणि मला कसे व्हिडिओसुद्धा बनवणं होत नाही आहे, कारण डोक्यात ते सतत फिरतंय माझ्या ऑपरेशनचं. तर आणि अशी मनात धाकधूक आहे की बाबा कसं होईल वगैरे सगळ्या गोष्टी, कारण त्या गोष्टींची थोडीच आपल्याला सवय असते. आणि ऑपरेशन म्हणा, ते ऑपरेशन सगळं थिएटर म्हणा किंवा दवाखान्यामध्ये जायचं सुद्धा आहे ना, एक म्हणजे भीतीच असते. तर माझ्या मनात सुद्धा सतत अशी धाकधूक आहे किंवा सतत असं विकनेसपणा मला जाणवतोय, असं उत्साह नाही आहे माझ्या अंगामध्ये. तर मग हे असं सगळं माझं गोंधळ चालू आहे सध्या. दवाखान्याच्या फेऱ्या चालू आहेत, त्यासाठी काही व्हिडिओसुद्धा बनवायचं म्हणजे एवढं म्हणजे बनवावं असं वाटत नाही आहे, उत्साह नाही आहे. तर म्हटलं एक छोटासा व्हिडिओ करून तुमच्याशी सांगूया, बोलूया. तर तुम्ही सुद्धा माझ्या चॅनलला कनेक्ट राहा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सगळ्यांनी माझे व्हिडिओज लाईक करा, शेअर करा. आणि बघूया आता पुढे मी कधी व्हिडिओ बनवेन मला काहीच माहिती नाही आहे, कारण सगळं व्यवस्थित सुरळीत झाल्याशिवाय बहुतेक मी काही व्हिडिओ बनवणार नाही. तर बघूया, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा, आणि कुणालची सायकल कशी वाटली ती पण नक्कीच सांगा. चला तर भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि चला बाय बाय.